मुंबई महानगरपालिका जागा वाटपासाठी शिवसेना भाजप नेत्यांची बैठक तिसरी फेरी निष्फळ ठरलेली आहे। काल संध्याकाळी मुंबईत आयोजित या बैठकीला शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी 3 नेते उपस्थित होते। मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरच ही बैठक अडखळली। भाजपने निम्म्या म्हणजे 114 जागांची मागणी शिवसेनेसमोर ठेवली। मात्र शिवसेनेने भाजप पुढ्यात 60 जागांचा प्रस्ताव ठेवला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चेवेळी शिवसेनेकडून 71 जागांसाठी प्रस्ताव आणावा असं ठरलेलं असताना 2 मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत रवींद्र मिर्लेकर यांनी 60 जागांचा प्रस्ताव समोर आणला आणि चर्चेत तणाव निर्माण झाला। दोन्ही पक्ष आपल्या मुद्द्यावर ठाम होते, त्यामुळे ही चर्चा पुढे सरकूच शकली नाही। अखेर जागा वाटपाचा हा तिढा वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल या मुद्द्यावर दोन्ही गटांचं एकमत झालं आणि ही बैठक तिथेच संपली। आज तिसऱ्या फेरीची चर्चा सन्माननीय अनिल देसाई, सन्माननीय अनिल परब, माननीय रवींद्र मिर्लेकर आणि सन्माननीय विनोद तावडेजी, सन्माननीय प्रकाशभाई मेहता, मी असे आम्ही बसलो। ठरल्याप्रमाणे एकमेकाला प्रस्ताव देण्याचा निर्णय ठरला होता, पण प्रस्ताव देताना 114चा आमचा प्रस्ताव, शिवसेनेने 60 जागांचा प्रस्ताव देण्याची भूमिका मांडली। चर्चा न करणं योग्य ठरेल इथे या स्तरावर अशी भूमिका दोन्ही पक्षांची झाली आणि त्यामुळे दोन्ही आकड्यांवर इथे चर्चा करणं संयुक्तिक होणार नाही आणि त्यामुळे आता ह्याचा निर्णय वरिष्ठच घेतील आणि वरिष्ठ ज्या वेळेला सांगतील त्यावेळेला उद्या चर्चेची बैठक होईल की नाही त्याचा निर्णय ठरेल। भाजपकडून जो प्रस्ताव आला 114 आणि शिवसेनेनं आम्ही दिलेला प्रस्ताव 60 जागांचा होता आणि दोन्हीकडच्या प्रतिनिधींना तो प्रस्ताव आकड्यांच्या रूपामध्येच अमान्य किंवा हा ठीक नाही अशा प्रकारचं एक हे झालं, भावना झाली दोन्हीकडच्या। आणि मग त्यामध्ये त्या जागांवर किंवा तो प्रस्ताव काय हे बघण्यापेक्षा हा प्रस्तावच मुळात या संदर्भातली माहिती हे आपापल्या पक्षातल्या वरिष्ठ आपल्या नेत्यांना पक्ष नेतृत्वाकडे देऊ असं ठरलं आणि मग वरिष्ठ नेत्यांकडून पक्ष नेतृत्वाकडून जी काय भूमिका ही आम्हाला सादर करण्यासाठी किंवा जी काय भूमिका पक्षातर्फे मांडण्याची ठरेल ती आपण त्या प्रकारे निभावू। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची मित्र पक्षांसोबत सुद्धा चर्चा सुरू आहे। शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्याशी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी चर्चा केली। शिवसेनेनं निराधार आकडे दिले असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं, त्यामुळे घटक पक्षांना सोबत घेऊन भाजपनं प्राथमिक चर्चा सुरू केली आहे। भाजपनं स्वबळाची तयारी देखील सुरू केली आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आज प्राथमिक चर्चा झाली आहे आणि त्या प्राथमिक चर्चांमध्ये निराधार आकडे आम्ही दिलेले नाहीत, देणार नाही। आमच्या मित्रपक्षाने निराधार आकडे दिले आणि आधाराविना दिलेल्या आकड्यांवर चर्चा करणं संयुक्तिक नव्हतं आणि म्हणून अगोदरची चर्चा नेतृत्वावर सोडण्यात आलेली आहे। शिवसेना भाजप युतीचं घोडं अडलेलं असतानाच एक खळबळजनक बातमी आली आणि भाजप विरोधात शिवसेना नेते प्रचंड आक्रमक झालेत। भाजपनं नगरपालिका निवडणुका पैशांच्या जोरावर जिंकल्या असा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय। आता जिल्हा परिषदेतही भाजप पैशाचा खेळ करणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येक सर्कलला 40 लाख भाजप देणार आहे असे गंभीर आरोप खैरे यांनी केले आहेत। आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ते 40 लाख रुपये एकेका सर्कलला देणार आहे। पण तुमच्याकडे हा काळा पैसा आला कुठून? आज जो काळा पैसा जर असेल तर हा काळा पैसा तुम्ही आणला कुठून? आज मोदीजी म्हणतात की भ्रष्टाचारमुक्त, देवेंद्रजी म्हणतात भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, तर असं असेल तर हा पैसा आला कुठून? आणि युती झाली सन्मानाने, नाही झाली तर आम्ही आमचा 62 जागा 62 सीट्स आहे आपल्या इथे, त्या सगळ्या जागा आम्ही जबरदस्तपणे लढवणार। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने जागा वाटपाचं कोडं अद्याप सुटलेलं नाहीये, त्यावर कोडं सोडवण्यासाठी बुद्धी लागते असा टोला मनसेने लगावला। दादर माहीममध्ये मनसेच्या प्रचाराची होर्डिंग झळकायला लागली आहेत, त्यामधला मजकूर लक्ष वेधून घेणारा ठरतोय। मुंबई महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा 27-28 जानेवारीला जाहीर केला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली आहे।
यवतमाळच्या महागाव नगरपंचायतीवर एक हाती सत्ता काबीज करणारे परिवर्तन विकास आघाडीचे अध्यक्ष रामराव पाटील नरवाडे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश केला। सहपालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। महागाव इथल्या नगरपंचायतीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना धोबीपछाड करून महागाव नगरपंचायतीवर एक हाती सत्ता काबीज करणारे नेतृत्व शिवसेनेत आल्यानं पक्ष अधिक बळकट झालाय। महागाव तालुक्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेचा भगवा फडकवा असं आवाहन संजय राठोड यांनी केलंय। हा पक्षप्रवेश म्हणजे भाजप स्थानिक आमदार राजेंद्र नजरधने यांच्यासाठी धक्का मानला जातोय। नाशिकमध्ये महापालिका रणधुमाळीची रक्तरंजित सुरुवात झाली आहे। नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेंद्र शेजवळचा खून झालाय। राजकीय सुडापोटी ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। शेजवळनं नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता। भाजपच्या पवन पवारच्या वॉर्डातून शेजवळ इच्छुक उमेदवार होता। पंकज भुजबळ यांना दिलासा मिळालेला आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पंकज भुजबळ यांच्यावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती। या प्रकरणी पंकज भुजबळ यांना 2 लाखांच्या व्यक्तिगत जात मुचलक्यावर जामीन मिळाला आहे। भारत देश सोडून न जाण्याची अट या जामिनात ठेवण्यात आली आहे। मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना हा जामीन दिला आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पंकज भुजबळ यांच्या विरोधात ईडी न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपासानंतर पंकज भुजबळ यांचा सक्रिय सहभाग आढळून आल्याचा दावा ईडीनं न्यायालयात केला होता। पुढील तपासाकरता त्यांना अटक करण्याची परवानगी ईडीनं न्यायालयात मागितली होती। तर दुसरीकडे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीतच आहेत। वामनभाऊ यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही। आगामी काळात रस्ते, पाणीपुरवठा, सभागृह या सुविधा दिल्या जातील अशी माहिती राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। गहिनीनाथ गड येथे आयोजित वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास त्या हजर होत्या। खासदार प्रीतम मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे यांची उपस्थिती यावेळी होती। अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या पाण्यावर राजकारण केलं जात आहे। आता ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निळवंडे धरणाच्या पाण्याचा मुद्दा चर्चेत आलाय। शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे धरणाच्या कालव्याच्या मागणीसाठी मोटरसायकल रॅली काढलेली आहे। लोखंडे यांच्यासह शिवसैनिक आणि निळवंडे पाटपाणी कृती समिती सदस्य या रॅलीत सहभागी झाले आहेत। निळवंडे धरणाला 85 किलोमीटर लांबीचा डावा तर 97 किलोमीटर लांबीचा उजवा असे 2 कालवे प्रस्तावित आहेत। केंद्र सरकारकडून शहर स्वच्छता अभियानासाठी आलेल्या कन्सल्टंट कंपनीच्या अधिकाऱ्यालाच लाच घेताना एसीबीनं रंगेहात अटक केली आहे। शैलेंद्र बदामिया असं ह्या अधिकाऱ्याचं नाव आहे। औरंगाबाद शहर स्वच्छता अभियानाच्या टॉप 10 मध्ये समाविष्ट करण्यासाठी बदामियानं 5 लाख रुपयांची लाच मागितली होती। मात्र मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी या प्रकाराची तक्रार एसीबीकडे केली। सापळा रचून बदामियाला 1,70,000ची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। याआधी हेच पथक पिंपरी चिंचवड, नांदेड आणि अमरावती इथं स्वच्छता पाहणी करून आले आहेत। शहर स्वच्छता अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे। मात्र लाचखोर अधिकाऱ्यामुळे या मोहिमेला डाग लागलाय। शहराची तपासणी केली आणि त्यांनी असं आमच्या पुढे पिक्चर निर्माण केलं की शहर खूप तुमचं खराब आहे आणि तुमचं जर मार्क कमी मिळाले तर तुमचं शहर स्मार्ट सिटीच्या स्पर्धेतनं बाहेर जाऊ शकतं। जर तुमचं शहर पहिल्या 20 मध्ये जर आणायचं असेल तर आय कॅन हेल्प यू। तर मी त्यांना विचारलं की तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने मला मदत करू शकता आणि कसं काय। त्यांनी सांगितलं की तुम्हाला 2.5 लाख रुपये आम्हाला द्यावे लागतील आणि मी तो रिपोर्ट सगळा तुमचा पॉझिटिव्ह करून देऊ शकतो, काल झालं निगेटिव्ह असलेला। newstar.com म्हणून जी कन्सल्टंट कंपनी आहे त्यांचे 3 निरीक्षक औरंगाबादमध्ये औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे स्वच्छता अभियानाचं काम चालू आहे त्याच्या निरीक्षणासाठी आले होते। रिपोर्ट पाठवण्यासाठी त्यांनी म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे लाच मागितली होती। 5 लाखाची लाच होती आणि बार्गेनिंग करून शेवटी 1,70,000 रुपयावर त्यांची सेटलमेंट झाली। त्या अंतर्गत या निरीक्षण कमिटीचे जे चीफ निरीक्षक होते शैलेंद्र बजानिया यांना 1,70,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात अजंता अँबॅसेडरमध्ये आमच्या टीमनी पकडले।
चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेले धुळ्याचे जवान चंदू चव्हाण अखेर मायदेशी परतलेत। पाकिस्ताननं शनिवारी दुपारी चंदू चव्हाण यांची सुटका केली। वाघा बॉर्डरवर चंदू चव्हाण यांना भारताकडे सोपवण्यात आलं। 29 सप्टेंबरपासून चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात होते। ही सुटका देशवासी आणि चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांसाठी आनंदाची बातमी आहे। तसंच केंद्र सरकारच्या मुत्सद्देगिरीचं हे मोठं यश असल्याचंही बोललं जातंय। चव्हाण यांच्या सुटकेचं वृत्त समजताच त्यांच्या गावी आनंदाचं वातावरण पसरलं। चंदू पाकिस्तानात गेल्याचं कळताच त्यांच्या आजीचं निधन झालं होतं। चंदू यांची सुटका होईपर्यंत अस्थि विसर्जन न करण्याचं त्यांनी ठरवलं आणि आता त्या विसर्जित केल्या जातील असं चंदू यांच्या भावानं स्पष्ट केलं आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदू चव्हाण यांच्या सुटकेबद्दल ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे। तामिळनाडूमधल्या जलीकट्टू भागात जलीकट्टू या स्पर्धेचा मार्ग आता मोकळा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही बैलगाड्यांची शर्यत सुरू व्हावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। तामिळनाडूमध्ये जलीकट्टू खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी संपूर्ण तामिळनाडू जनता रस्त्यावर उतरली होती। तामिळनाडू सरकारनं तात्काळ अध्यादेश काढून केंद्राला पाठवला आणि केंद्रानेही त्याला मंजुरी दिली। आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमध्ये रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आलं होतं। शेतकरी बैलगाडी मालक यांनी हे आंदोलन पुकारलं। या आंदोलनात स्थानिक सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते। जलीकट्टूसारखं महाराष्ट्रातही बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी सरकारनं अध्यादेश काढावा अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। तामिळनाडूतील जनता रस्त्यावर आली, त्याची दखल प्रधानमंत्र्यांनी घेतली आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलंय की राज्य सरकार असा प्रकारचा आदेश काढू शकतं। मला असं वाटतं की तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं सत्ता सरकार या जो बैलांचा जो खेळ आहे या संदर्भामध्ये अशा प्रकारचा आदेश जर काढला तर मला असं वाटतं कुठल्याही प्रकारची आम्हाला अडचण येणार नाही राज्य सरकारला। तामिळनाडू येथील बैलांचा सहभाग असलेल्या जलीकट्टू या क्रीडा प्रकाराला तामिळनाडू सरकारनं अध्यादेश काढून परवानगी दिली। या अध्यादेशाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आणि या निर्णयाप्रमाणे सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील नागपंचमीला परवानगी मिळावी अशी आग्रही मागणी शिराळा येथील नागरिकांनी केली आहे। शेकडो वर्षांपासून इथे नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी होती। कल्याण पलीकडचा प्रवास आज प्रवाशांसाठी जास्त त्रासदायक ठरणार आहे। मध्य रेल्वेच्या मार्गावर शेलू ते कर्जत आणि कल्याण आणि टिटवाळा दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत। शेलू ते कर्जत दरम्यान सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 दरम्यान मेगा ब्लॉक आहे। या काळातल्या 6 लोकल अंबरनाथ बदलापूर पर्यंतच धावणार आहेत, तर शहाड स्टेशन जवळची जलवाहिनी काढण्यासाठी कल्याण ते टिटवाळा दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत। पुणे मेट्रोच्या मार्गातला मोठा अडथळा दूर झालाय। पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादानं दिलेली स्थगिती उठवलेली आहे। त्यामुळे मेट्रो मार्गातला मोठा अडथळा दूर झालाय। पुणे मेट्रो प्रकल्पाचा 1.7 किलोमीटरचा मार्ग नदी पात्राला लागून होता। तो झाल्यास नदीच्या प्रवाहाला बाधा पोहोचेल असा दावा पर्यावरण प्रेमींनी केला होता। त्यामुळे आता या प्रस्तावातल्या बांधकामाविरोधात पर्यावरण प्रेमींनी हरित लवादाकडे धाव घेतली होती। हे राम नथुराम या नाटकाचा प्रयोग उधळण्याचा औरंगाबादमध्ये प्रयत्न झाला। संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या नाटकाचा प्रयोग बंद पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोध करणाऱ्या ह्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी चोप दिला। या प्रयोगाचं आयोजन शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं होतं। त्यामुळे कोणीही संभाजी महाराजांचे विचार सांगण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा शिवसेनेनं दिला आहे। सातारा जिल्ह्यातील मायणी इथल्या छत्रपती शिवाजी ट्रस्टच्या ISMR मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने 95 विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी
वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। 2014-15 प्रवेशित प्रथम वर्ष MBBS प्रवेश नियमित करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालक उपोषणाला बसलेत। गेल्या 4 दिवसांपासून त्यांचे हे उपोषण सुरू आहे। सरकारने या कॉलेजला 20 कोटी रुपयांचा दंड केला आहे, तो त्वरित भरावा अशी मागणी आंदोलक विद्यार्थी आणि पालकांनी केली, अन्यथा सरकारने यात लक्ष घालून कॉलेजवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तर दुसरीकडे 20 कोटी रुपयांचा दंड भरण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी मागितलाय। यावर लवकरच तोडगा काढू असंही कॉलेज प्रशासनानं म्हटलंय। आक्षेपार्ह मजकूर छापल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं सनातन प्रभातला नोटीस बजावली। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाडला सनातनचे अंक का दिले जात नाहीत असा प्रश्न त्याच्या वकिलांनी कोर्टात उपस्थित केला। यावेळी सनातनमधील आक्षेपार्ह मजकूर दाखवत या संदर्भात नोटीस बजावल्याचं कोर्टानं सांगितलं। त्यानंतर समीरच्या वकिलांना दिलगिरी व्यक्त करावी लागली। दुसरीकडे या प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडेला कोर्टात हजर करण्यासंदर्भात आदेश काढूनही का हजर करण्यात आलं नाही असा सवाल कोर्टानं विचारला। तावडेला जगात कुठेही ठेवा, पण कोर्टाच्या तारखेला हजर करा अशा सूचना कोर्टानं तपास यंत्रणा आणि सरकारी वकिलांना दिल्यात। या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार आहे। आंध्र प्रदेशातून रेल्वे अपघातांचं वृत्त आहे। जगदलपूर भुवनेश्वर हिराखंड एक्सप्रेस रुळावरून घसरल्यानं हा अपघात झाला। या अपघातात 100हून अधिक प्रवासी जखमी झालेत। अपघाताचं वृत्त समजताच रेल्वेचे अधिकारी, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालंय। मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।